ऐन सणासुदीच्या काळात आता साखरेचे दर जे ते वाढलेले आहेत। आपण सध्या ठाण्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत। याच ठिकाणी होलसेल व्यापारी असेल, इतर किरकोळ व्यापारी असेल, त्यांच्या आता मार्केटमध्ये आहोत। याच ठिकाणी पाहू शकतो साखरेचे दर जे आहेत ते आता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। जी साखर 40-45 रुपये किलो होती ती आता 70 ते 80 रुपये पर्यंत विकली जात आहे बाजारात। पाहिलं तर ऐन सणासुदीच्या काळात आता ह्या साखरेचे दर वाढल्यामुळे गृहिणींचं कंबरडं मोडलेलं आहे, खिशाला कात्री लागणार आहे। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पाहिलं तर साखरेला पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डिमांड असतो। अनेक सणासुदीच्या काळात गोड पदार्थ करावे लागतात, तर मिठाईमध्ये देखील साखर वापरली जाते। सध्या तरी मिठाईच्या दुकानात पाहायला गेलं तर साखरेचे दर वाढले असले तरी कुठेतरी मिठाईमध्ये दर वाढली गेली नाही। काही गृहिणी आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। किती किलो साखर घेतली आहे? ऐन सणासुदीत हा साखरेचा भाव वाढणं पाहिलं तर कुठेतरी नाराजी देखील सरकारवरती व्यक्त केली जाते। नाराजगी तर आहेच, खूप भाव वाढलेत, प्रत्येक गोष्टीवर भाव वाढलेत। तसं येणाऱ्या काळात 100 गाठू शकते साखर, त्यामुळे सरकारने या संदर्भात काळजी घ्यावी। या ठिकाणी पाहिलं काळजी घेणं जरुरी आहे। साधारण माणसाने करायचं काय, बस काय बोलू शकत। मध्यंतरी गॅसचे दर वाढले होते, आता साखरेचे दर वाढलेत, त्यामुळे पाहायला गेलं तर आता साखर सध्या किती रुपयाची किलो घेतली आणि पहिले किती घेत होते आणि आता किती घ्यावी लागते? आता ते कसं सांगू? आता किती रुपये किलो? आता किती किलो, कशी किलो? 70 रुपये। डबल झाले ना भाव। हे तुम्ही जे जाड साखर घेतली आणि ते 70 रुपयाला, ते बारीक येते साहेब। नक्कीच काही व्यापारी त्यांच्याशी बोलणार आहे। आता सध्या साखरेचे भाव किती आहेत आणि साखर घेण्यासाठी पाहायला गेलं तर आता झुंबड उडते का? पाहिलं संध्याकाळची वेळ आहे, साखर महाग होत आहे, त्यामुळे अनेक लोक आता साखर किती रुपयाची घ्यायची आणि आता किती घेतात? पहले सब लोग म्हणजे 2-2 3-3 किलो शाम के घर पे आते थे तो 1-1 2-2 किलो लेके जाते थे। लेकिन अभी वो बाजार में क्या भाई शक्कर का जो माहौल देख के तो लोग बेचारे 5-5 किलो लेके जा रहे हैं न। प्लस इसमें क्या त्यौहार भी आने वाला है न। ये जो शक्कर का रेट है दिनों दिन बढ़ते जा रहा है। हमारा तो रिटेल है, लेकिन 4 दिन का स्टॉक रहता है, उस हिसाब से वो चल रहा है। लेकिन लोगों को भय है कि भाई ये आने वाला है, गणपति आने वाली है, दिवाली आने वाली है, त्यौहार आने वाला है, तो गवर्नमेंट क्या निर्णय ले रहा है, इतना भाव क्यों बढ़ रहा है, उसका कौन मुझे गवर्नमेंट जवाबदार है कि नहीं, ऐसा उस हिसाब से। फिलहाल जो बड़े व्यापारी है उन्होंने शक्कर कहाँ पे तो स्टॉक करके रखा है क्या? बड़े जो लोग व्यापारी है या तो शायद उन्होंने स्टॉक करके रखा है, माल चाहिए उतना भी मिलता है और भाव इतना क्यों बढ़ा है, मेन कारण वो है। और गवर्नमेंट को भी ध्यान देना चाहिए, आम पब्लिक है, सब रोज कमा के रोज खाने वाली है, उनको मुझे पब्लिक पे ज़्यादातर असर पड़ेगा। ज़्यादातर तो बेचारे जो रेगुलर खाने वाले हैं 1 किलो 2 किलो लेके जाते थे, वो भी 5-5 किलो, पैसा भी ज़्यादा देना पड़ रहा है, स्टॉक भी रखना पड़ रहा है, कल मिलेगा नहीं मिलेगा इसका कौन जवाबदार? तो डर है उनमें कि शक्कर मिलेगा नहीं तो? उनमें सब डर है। अभी त्यौहार भी आने वाला है, मेन घर भी है, रक्षाबंधन है, कृष्ण जन्माष्टमी है, मिठाई भी है, तो घर पे भी शक्कर के बिना तो कुछ मिठाई बन नहीं पा रहा है। वो मेन मुझे लोगों को अंदर डर है कि और भी 100 रुपये तक भी जा सकता है। पहले 46-48 हम लोग बेचते थे, आज अभी कम से 68-70 रुपये हो गया है। अभी ये 100 रुपये तक जाएगा, अभी क्या वो गवर्नमेंट के पे आधार है, इनमें बढ़ भी सकता है, लोगों को भय है। अभी क्या करे वो गवर्नमेंट के जो भी है, जो सब जो मैं जनता से बोलना चाहता हूँ कि गवर्नमेंट के भी इसमें ध्यान दे, पब्लिक उस हिसाब से। नक्कीच आता यामध्ये सरकार कशा प्रकारे लक्ष घालणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र बाजारात जे ते साखर जे ते कुठेतरी मोठ्या व्यापाऱ्यांनी स्टॉक करून ठेवली की काय, असे विविध प्रकारे साखरेचे दर जे ते त्यामुळे वाढतात की काय, असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मात्र सध्या तरी बाजारामध्ये पाहिलं गेलं तर अनेक गृहिणी ह्या सणासुदीच्या वेळेस आपला ह्या ठिकाणी बजेट कोलमडू नये यासाठी त्या पद्धतीने साखर असेल इतर वस्तू देखील खरेदी करत असतात। आता सध्या तरी साखरेचे दर ते वाढलेले गेलेले आहेत। मात्र साखरामध्ये कुठेतरी उत्पन्नात कुठेतरी घट झाली की काय आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आता साखर जे ते 100 गाठू शकते असे देखील आता या ठिकाणी धास्ती या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता ग्राहकांनी जिथे 1 ते 2 किलो साखर होते ती 2 ते 5 किलो घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात साखर मिळणार नाही या हेतूने ते आता साखरेकडे जास्त डिमांड देतात आणि साखर जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात आता राज्य सरकार याकडे कसं पाहतात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता या संदर्भात येणाऱ्या काळात साखर च्या संदर्भात कोणता मोठा निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र जे व्यापारी मोठे आहेत ते जे साखर जे आहे ते साठा करून ठेवतात त्यांच्यावर देखील कशाप्रकारे कारवाई केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.